तर सरकारकडे किती मागण्या करायच्या, कशा कशाच्या विरोधात कायदे मागणी करायची. पण आमचं म्हणणं आहे की जसं त्यांच्यामध्ये काही कायदे आहेत त्यांनी ठरवलेले आहेत, तर आमच्या हिंदू समाजाचं काही ठरलं पाहिजे. सगळं समाज ठरवल आणि पुढे जाईल. लोकांनी काळजी घेतली पाहिजे. मी आता माझ्या मनोगतामध्ये सांगितलं की लोकांनी एकच काळजी करावी की आपल्या कुटुंबातले काही ज्येष्ठ लोक असतात, आपल्या मुलीला सोडायला जातात कुठे स्टँडवरती एखाद्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीवर, तर त्यावेळेला आपण तो विचारला गेला पाहिजे ड्रायव्हर कोण आहे, आयडी कार्ड दाखवतो पाहिजे, कपाला काहीतरी टिळा पाहिजे, गाडीत देवाचं काहीतरी पाहिजे. कारण आम्ही पाहतो आता असे भगव्या कलरचे केशरी रंगाचे बरेच लोक आता कपडे घालून फिरतात, ते लक्षात येत नाही कोण आहे. पण त्याला कुठेतरी त्याचा आधार कार्ड तपासून ह्या गाडीच्या प्रवासामध्येच आपल्या महिलांना बसवा अशी मी नंबर त्याची विनंती आमच्या जनतेला आवर्जून करतो. लॉ बोर्ड हा वैयक्तिक झाला पाहिजे. हा काय कुठलाही जर रेकॉर्ड नसला तर लोकांनी ठरवलं पाहिजे की आपल्या आता आपल्या अशी चौकट ठरलेली आहे, याच्या बाहेर जायचं नाही, ठरवं लागणार आहे. एक प्रकारे हा फक्त काय झालं, त्याला माहितीच नाही त्याच्या गाडीत कॅमेरा, कारण गाडी बदललेली होती, त्याला माहितीच नाही त्या गाडीत कॅमेरा म्हणून. त्यामुळे हे असे रेग्युलर करतात ते. विष्णू कसं त्यांनी मनात ठरवून घेतलं ना की तुम्ही जर आमच्या ज्याला आम्ही दैवत मानतो हरी नाही कालबिटे, त्याला जर कुणी काय केलं आम्ही त्याला सोडणार नाही. तसं इकडे गोरक्षक असेल, आमच्या महिला असतील, त्यांच्या जर कोणी काय केलं गोमातेवर किंवा महिलांवर, माता दोन आहेत, एक गोमाता आणि आमची महिला भगिनी, दोन माते स्वरूप आहेत आणि भारत माता. ह्याच्यावर तुम्ही कुणी काही करत असेल तर याला आमचा सुद्धा कायदा ठरावं लागणार आता काय करायचं आणि त्या पद्धतीने पुढे जावं लागणार. हो बरोबर आहे ना. मग आता शेवटी किती दिवस आपण गप्पा बसणार आहे, ज्या ज्या ठिकाणी सगळ्याचं उत्तर आहे देणं गरजेचं आहे, त्याशिवाय असे प्रकार थांबणार नाही. आता बिश्नोई साहेबांनी जेव्हा उत्तर दिलंय, त्यांनी भूमिका घेतली लॉरेन बिश्नोईंनी, कुठं काय करतो कोणते लोक, तसंच करावं लागणार आहे. सर हिंदी माहिती, विश्लेषण, सत्य. पाहत रहा न्यूज अहिल्यानगर 24 तास.